खरवस हा बऱ्याच जणांना आवडतो, पण खरवसासाठी लागणारं चिकाचं दूध मात्र सहज उपलब्ध होत नाही. बऱ्याच वेळा खरवस खाण्याची मनात इच्छा असते, पण दूध उपलब्ध नाही म्हणून आपण बनवू शकत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिना चिकाच्या दुधाशिवाय खरवस कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे. रेसिपी खूप व्यवस्थित मी नीट समजावून सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे. खूप सुंदर असा हा खरवस तयार होतो. आपण जी चिकाच्या दुधाचा खरवस करतो तशीच सेम टेस्ट या खरवसाची येते आणि करायला पण एकदम सोपा आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर याच्यासाठी मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे 2 कप. मी इथं म्हशीचं वापरलं, तुम्ही इथं गाईचं पण वापरू शकता, पण म्हशीच्या दुधाने टेक्स्चर जरा जास्त चांगला येतो. तर दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे. त्याची साय वगैरे वापरायची नाही आहे, फक्त प्लेन दूध आपल्याला इथं घ्यायचं आहे. आणि 2 कप दुधासाठी मी इथं 1 कप कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. जेवढं तुम्ही दूध घ्याल त्याच्या निम्मे तुम्हाला इथं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर सोडून तुम्ही इतर काही मैदा वगैरे इथं वापरायचा नाही आहे, फक्त कॉर्नफ्लॉवरच इथं वापरायचं आहे. आणि दुधामध्ये हे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही गुठळी ठेवायची नाही आहे, मस्त अगदी एकत्र करून घ्यायचं आहे हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये. हे बघा, छान अगदी एकत्र करून मी हे मस्तपैकी दुधामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. आता मी इथं हा गूळ घेतलेला आहे. हे बघा, हा गूळ आहे. तर मी इथं पाऊण कप गूळ घेतलेला आहे. गूळ मी किसून घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप गूळ वापरला तरी चालेल, पण हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे. आणि नंतर मग आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं मिश्रण तयार करून ठेवलं आहे तर त्यातलंच थोडं मिश्रण मी इथं दुधामध्ये गुळामध्ये वापरलेलं आहे. हे बघा, गूळ बारीक होण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे. इथं मी पाणी नाही वापरले. पाणी वापरलं तर आपला जो दुधाचा आणि कॉर्नफ्लॉवरचा जो रेशो आहे तो थोडा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे मी हेच जे दूध आहे तेच मी इथं वापरलेलं आहे. आणि मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे. हे बघा, आणि गूळ एकदम बारीक करून घेतलेला आहे. हे बघा, छान असा गूळ बारीक झालेला आहे. मस्त एकदम गूळ परफेक्ट बारीक झालेला आहे. आणि मगासच्या ज्या कॉर्नफ्लॉवर आणि दुधाच्या मिश्रणामध्ये हा जो बारीक केलेला गूळ आहे तो मी गाळणीने गाळून घातलेला आहे. हे बघा, तिथे एक गाळणी वापरायची आणि हा सगळा जो आपण जो मिक्स करून घेतलेला गूळ आहे किंवा गुळाचे हे तयार झालेलं पाणी आहे तर ते आपण सगळं हे गाळून घेणार आहोत. त्याच्यामुळे ह्याच्यात जर कुठे खडा राहिला असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो सगळा निघून जाईल. तर हे बघा, सगळं जे गूळ आहे ते मी आता गाळून घेतलेलं आहे. खूप सुंदर असा हा खरवस तयार होतो आणि फार झटपट होतो. आणि टेस्टला पण आपल्या ज्या ओरिजिनल खरवस आहे त्याच्याच प्रमाणे एकदम सेम लागतो. तर सगळा गूळ मी आहे तो आता इथं गाळून घेतलेला आहे. हे बघा, एकदम सोपं पडतं. जर डायरेक्ट गूळ तुम्ही दुधामध्ये घातलं तर ते वितळवायला खूप वेळ लागतो. या पद्धतीमध्ये गूळ मिश्रणामध्ये ॲड करणं एकदम सोपं पडतं. हे बघा, जे काही गुळाचे छोटे छोटे खडे आहेत ते आता बाजूला झालेले आहेत आणि आपल्याला मस्त गुळाचं प्लेन पाणी आपल्याला इथं मिळालेलं आहे. तर गुळाचं पाणी मी आता याच्यामध्ये दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, छान अगदी एकत्र करून घ्यायचं. मस्त एकदम कलर पण आता थोडासा चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त एकदम कलर छान आला. आणि थोडीशी मी इथं पाव चमचा हळद घातलेली आहे. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायची असेल तर नका घालू, पण जी आमच्या गावाकडे ओरिजिनल खरवसाची रेसिपी आहे तर त्याच्यामध्ये हळद वापरली जाते. तर हळद पण मी छान अगदी मस्त एकदम मिक्स करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता या दुधाची. हे बघा, थोडंसं जाडसर झालेलं आहे. आपलं जे चिकाचं दूध असतं ना तसंच सेम आता हे झालेलं आहे. हे बघा, परफेक्ट एकदम दूध आपलं आता हे तयार झालेलं आहे. एकदम सेम आपलं जे चिकाचं दूध असतं तसंच आता हे दिसतं आहे. त्याची थिकनेस पण तोच आहे. आता इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि याला मी तूप लावून घेतलेलं आहे. तुपाने हे भांडं पूर्णपणे ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण नंतर वड्या काढू तर त्या एकदम इझिली निघतील. तर व्यवस्थित मी अगदी तुपाने हे जे भांडं आहे ते ग्रीस करून घेतलेलं आहे. हे बघा, सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचा, व्यवस्थित एकदम छान. आता याला तूप लावून झालेलं आहे आणि मगाशी जे मिश्रण आपण करून ठेवलं तर मी पुन्हा एकदा मिक्स केलं आणि नंतर मग हे या भांड्यामध्ये ओतलेलं आहे. हे बघा, भांड्यामध्ये ओतायच्या आधी हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यावरती मी वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे. वेलची आणि जायफळाची पूड आवर्जून घाला, त्याच्यामुळे याचा जो स्मेल आहे तो खूप छान येतो.
त्यामुळे मी वेलची आणि जायफळाची पूड इथं घातलेली आहे. कढईमध्ये पाणी मी थोडं उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे भांडं मी ठेवलेलं आहे, हे बघा. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून आणि वरती झाकण ठेवून बरोबर अर्ध्या तासासाठी आपल्याला हा खरवस जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे. हे बघा, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. अर्धा तास झालेला आहे. हे बघा, मस्त एकदम खरवस वाफवून झालेला आहे. मस्त एकदम खरवस आता झालेला आहे. छान अगदी त्याला वाफ आलेली आहे. बरोबर अर्धा तास लागतो याला स्लो गॅस फ्लेमवर. आता मी याच्यामध्ये सुरी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कुठंही खरवस चिकटलेला वगैरे नाही आहे. म्हणजे आपला परफेक्ट खरवस इथं तयार झालेला आहे. हे बघा, खूप सुंदर असा हा खरवस तयार होतो. एकदम सोपा आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. एकदम परफेक्ट खरवस तयार होतो आणि टेस्टला पण एकदम अप्रतिम लागतो. हे बघा, तर कधी चिकाचं दूध नसेल आणि खरवस खाण्याची इच्छा झाली असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.